या बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईमध्ये लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। उपनगरीय रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसंच सिग्नल यंत्रणेमध्ये काही तांत्रिक कामं करण्यासाठी आज मध्य आणि हार्बर मार्गावरती ब्लॉक घेतला जातोय। या मेगा ब्लॉकचा परिणाम लोकल सेवेवरती तर होईलच, त्याचसोबत एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवरती सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे। या मेगा ब्लॉकच्या काळामध्ये अप मेल आणि डाऊन मेल एक्सप्रेस गाड्यांचं डायव्हर्जन केलं जाणार आहे आणि त्यामुळे सुट्टीच्या दिवशी आज रविवारी बाहेर फिरण्याचा जर प्लॅन करत असाल तर त्या मुंबईकरांनी लोकल मेगा ब्लॉकचं टाइम टेबल बघूनच घराबाहेर पडावं। तर आजचा मेगा ब्लॉक नेमका कसा आहे हे आपण स्क्रीनवरती पाहतोय। कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11:10 पासून ते दुपारी 4:10 पर्यंत मेगा ब्लॉक आहे। तर मध्य रेल्वेवरती ठाणे ते कल्याण 5व्या आणि 6व्या मार्गिकेवरती सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक आणि हार्बर रेल्वेवर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11:10 पासून ते दुपारी 4:10 पर्यंत मेगा ब्लॉक असेल। हिमालयन भागामध्ये पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव वाढल्यामुळे मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागामध्ये विजांच्या कडकडाटासह आज पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। मेघगर्जनेसह किमान 10 ते 20 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे। कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात बुधवारपर्यंत गडगडाटासह तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची आणि मंगळवारी गारपीटीची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सोमवारपासून दुपारच्या कमाल आणि पहाटेच्या किमान तापमानात घसरण होऊ शकते। तर नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी देखील लावली। मालेगाव, सटाणा भागात हलक्या सरी तर कळवणच्या अंबुर्डी, चनकापूर, बोरदैवत या परिसराला पावसाने झोडपून काढलं। अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहू आणि हरभऱ्यासह आंब्याच्या मोहराला मोठा फटका बसलाय। शेतकरी पुन्हा एकदा अस्मानी संकटात सापडलाय। गेल्या 2 महिन्यांपासून देशभरात इन्फ्लुएन्झा ए या विषाणूचा उपप्रकार असलेल्या H3N2 या विषाणूचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढतोय आणि परिणामी खोकला आणि ताप याचे प्रमाण वाढीस लागलंय। गेल्या काही महिन्यात मुंबईसह राज्यामध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणात खोकला होत असल्याचं दिसून येतंय आणि कोरोनाच्या उद्रेकानंतर अशा पद्धतीच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे आणि या विषाणूची बाधा होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्याचे निर्देश ICMRने दिलेत। तर ICMRने दिलेल्या काय सूचना आहेत ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। साबणाने नियमितपणे हात धुवा असं ICMRने सांगितलंय। या फ्लूचा प्रादुर्भाव आणि संसर्ग होऊ नये यासाठी कुठल्याही प्रकारच्या आजाराची जर लक्षणं आढळली तर त्या व्यक्तीनं मास्क वापरावं। खोकताना आणि शिंकताना नाकावर आणि तोंडावरती रुमाल धरा। तसंच द्रवरूप पदार्थांचं मोठ्या प्रमाणात सेवन करा। ताप आणि अंगदुखीचा त्रास असेल तर पॅरासिटामॉल घ्या असं ICMRने सांगितलंय।